जय भीम, जय शिवराय. कसे सगळे माझे भाऊ बरे आहेत का? माझ्या बहिणी पण बरे आहेत का? असंच बरं राहा, असंच आनंदात राहा आणि असंच चांगलं राहा. व्हिडिओ बनवायचं म्हणजे माहिती आहे का, मला माझ्या भावाला एक सांगायचं आहे की भावांनो, सगळ्याला आपल्याला गाड्या आहेत, सगळ्यांनी गाड्या घेतलेल्या आहेत आणि गाड्या सगळेजण चालवितात. मला फक्त एवढंच सांगायचं आहे माझ्या त्या भावाला की ज्या गाड्या चालवितात, म्हणजे गाड्या चालवितात म्हणजे लय फास्ट चालवितात ते गाड्या, त्या भावाला मला एकच सांगायचं आहे की तितकी फास्ट गाडी काय चालवू नका, स्वतःला सांभाळा, स्वतःचा जीव सांभाळा. तर एवढंच की भावांनो म्हणजे माहिती आहे का, आपलं हे जीवन जे आहे का लय मोलाचं आहे, इतकं मोलाचं आहे की त्याला मोलच नाही. त्या जीवनाला किती बी मोल केलं तरी बी ते लय मोलाचं आहे आपलं जीवन. आणि ते जीवन आपल्याला सांभाळायचं आहे, म्हातारपणापासून सांभाळायचं आहे. कुठून बी व्हिडिओ बघण्यात यायलेत, पुन्हा ऐकण्यात यायलंय कुणाचं काय झालेलं, कुणाचं काय झालेलं. तसं माझ्या भावाला सांगायचं आहे. मला एक माझं सांगणं आहे की भावांनो, माझे व्हिडिओ तुम्ही बघतात, पण मी कमेंट पण तुमच्या वाचित आहे. मी सगळ्या भावाचं माझ्या अशी मला कमेंट आहे, ताई 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 म्हणून. सगळ्या भावाची माझ्या कमेंट मला चांगलीच असते या. तसं माझ्या त्या भावाला जे बी भाव आहेत मला ताई ताई म्हणून कमेंट करते, सगळ्या भावाला माझ्या सांगणे एकच आहे की भावांनो, गाडी व्यवस्थित चालवा, गाडी दमाने चालवा आणि टायमाला तुम्ही तुमच्या घरी जा. टायमाला घरी या. उशीर होत असेल तर फोन करा घरी, सांगा मला उशीर होतोय, यायला उशीर होणार आहे, मी थोडासा उशीर करून येणार आहे असं सांगा. किंवा तुम्हाला लई टाईम लागत असेल तर तुम्ही मित्रापाशी थांबा, किंवा तुमचं कोण पाहुणे असले, नातेवाईक असले त्यांच्या घरी थांबा. सकाळी उठल्यावर जा घरी. पण कुठंच असं गडबडीमध्ये असा विचार कुठलाच घेऊ नका की मला मी आताच जावं लागतंय. आणि गाडी चालविताना बी की इतकं भान ठेवा की आपल्याला कितीच्या स्पीडनं गाडी पळवायची, कितीच्या नाही पळवायची, कितीची म्हणजे ती असते न जणू तसलं कितीतरी पिढी असते जणू त्या गाडीला. तसं जरा तुमच्या हातापायाकडे बघून गाडी चालवा. एवढंच माझं सांगणं आहे. तुमच्यावर इतकं वजं आहे मित्रांनो, माझ्या भावांनो, मित्रांनो बी आणि भावांनो बी. माझं फक्त एवढं तुम्हाला सांगणं आहे की तुमच्या खांद्यावर इतकं वजं आहे, लय वजं आहे तुमच्या खांद्यावर. आताचं जे वजं असतंय का ते म्हातारपणाला जाऊन आपण वाकत असतात, इतकं वजं असतंय आपल्यावर. तसं ते बघून सगळ्याचा विचार करून गाडी चालवा. कधी कुणाचं काय असं ऐकण्यात येईना गेलं की गाडीवर गेलाय तो आणि पडलाय, हातपाय मोडलाय आणि ते दवाखान्यात आहे असं ऐकण्यात येईना गेलं. असं ऐकण्यात येतं की ते पडलाय आणि ते आपल्यामध्ये नाही राहिलं म्हणून असं ऐकण्यात येईल. तसं तुम्ही स्वतःला सांभाळा, स्वतःचा जीव सांभाळा, स्वतःचं कुटुंब सांभाळा, विचार करा. ते विचार करून गाडी चालवा. फक्त माझं एवढंच सांगणं आहे. एखाद्या भाऊला वाटन असं की काय पण बाया बोलती, मी काय पण बोलते, पण माझं एवढं ऐका भावांनो, गाडी सांभाळून चालवा. मग एवढं बांधल्यात मोळ्या त्या काही मला कर्माना गेलं ते व्हिडिओ बघून आणि इकडलं तिकडं ऐकून मला कर्माना गेलं. असं वाटायला लागलं की मी व्हिडिओपासून तरी तुमच्यापासून हे संदेश पोहोचवू की भावांनो, गाडी चालवू नका. असं तुम्ही म्हणता की हो आम्हाला कळतंय, तू हिची काय सांगायची गरज आहे. असे तर काय काय बोलतच राहतात, पण तरी पण सांगायचं माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही गाडी चालवा, स्वतःचा जीव सांभाळा, स्वतःला सांभाळा. मन लागत नाही असे कामं हे करून. काय नाही सांगणं माझं एवढं सांगणं मित्रांनो, भावांनो, की तुम्ही स्वतःला सांभाळा आणि हातापायाकडे बघून गाडी चालवा. चला तर, धन्यवाद.